इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। शिरीष वळसंकर यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेली मनीषा मुसळे माने हिला पोलीस कोठडी दरम्यान हॉस्पिटलमध्ये आणले होते। पोलिसांनी तिच्या कपाटाची झडती घेऊन संगणक जप्त केला। झडती तिच्या कपाटात 75 लाखांची सोने, बिलाची व्हाउचर आणि इतर कागदपत्रे सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली। एवढे सोने सापडले असते तर पोलिसांनी याची माहिती जाहीर का केली नाही याची चर्चा होत आहे। मनीषाला गुरुवारी तपास कामासाठी वळसंकर हॉस्पिटलमध्ये आणले होते। तिच्या केबिनची झडती घेतली, ती वापरत असलेले संगणक जप्त केला, कपाटही तपासले। या कपाटात तिने ठेवलेले 75 लाखांचे सोन्याचे दागिने सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली। एवढ्या प्रमाणात सोने सापडल्याने पोलीसही अचंबित झाले होते। सोन्याबरोबरच बिलाची व्हाउचर आणि काही कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणात सोने सापडले असले तर पोलिसांनी याची माहिती माध्यमांना का दिली नाही? तपास कामात याचा उल्लेख केला आहे का, हा प्रश्न उपस्थित होतोय। मनीषाचे कपाट तपासताना काही साक्षीदार आणि पंचही हजर होते, त्यांची भूमिका ही महत्त्वाची ठरणार आहे। डॉक्टर शिरीष वळसंकर यांची अत्यंत विश्वासू असलेली मनीषा गेल्या 20 वर्षांपासून वळसंकर कुटुंबियांच्या अत्यंत जवळची होती। साध्या कर्मचाऱ्यापासून ते हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यापर्यंत तिने मजल मारली। या काळात तिने प्रचंड पैसे मिळवला, हॉस्पिटलच्या जीवावर करोडोंची संपत्ती कमावली, कोट्यावधींचा बंगला बांधला, तिचे राहणीमान बदलले होते। ती सोन्यामध्ये गुंतवणूक करीत होती। नवऱ्यापासून लपून ती सोने हॉस्पिटलमधील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवत होती। याची चर्चा पूर्वीपासून हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांमध्ये होती।